आता प्रश्न असा आहे की गुरुमंत्र कधी घ्यावा. गुरुमंत्र हा कुणाच्या सांगण्यावरनं किंवा कुणाच्या आकर्षणापायी गुरुमंत्र घेऊ नये. आकर्षणासाठी मी यासाठी म्हणलं की एखाद्या सद्गुरूंचे खूप शिष्य आहेत, एखाद्या सद्गुरूंचा मठ किंवा आश्रम खूप मोठा आहे, एखाद्या सद्गुरूंचं दिसणं म्हणजे दिसायला खूप छान आहेत, एखादे सद्गुरू वाणी म्हणजे बोलतात खूप छान. ह्या सगळ्या गोष्टी हे गुरुमंत्र घेण्यासाठी पर्याप्त नाही आहेत. या सगळ्या गोष्टींच्या आहारी जाऊन कधीही गुरुमंत्र घेऊ नये. कारण काय होतं, हे आकर्षण संपलं ना, मग सद्गुरूंच्या प्रती दोषदृष्टी व्हायला लागते. ती शिष्याला निषेध सांगितली आहे. गुरुदोष हा शिष्याने कधीही करू नये, म्हणजे गुरुमध्ये दोष कधीही पाहू नये. मग गुरुमंत्र कधी घ्यावा, तर ज्या वेळेस आपल्याला खात्री पटेल, आपल्याला जर वाटतंय की आपल्याला या सद्गुरूंचा गुरुमंत्र घ्यायचा आहे, तर आधी 1 वर्ष 6 महिने त्यांचं आचरण बघा, त्यांचा नित्यनियम बघा, त्यांना भगवंताची काय प्राप्ती आहे ते बघा. ते स्वतः लोकांना जे मार्गदर्शन करतायत, तर ते स्वतः किती पाळतायत हे बघा आणि त्यानंतर मग गुरुमंत्र घ्या. आणि गुरुमंत्र घेतला, मग मात्र गुरुमंत्र घेतल्याच्या नंतर गुरु साक्षात परब्रह्म अखंड मंडलाकारम व्याप्तम येन चराचरम, मग तुमच्यासाठी तुमचे सद्गुरू हे स्वतः परब्रह्म आहेत. मग मात्र दृष्टीदोष होता कामा नाही. आणि जर तुम्हाला वाटतंय की आपल्याला एखाद्या ठिकाणी आपण बघितलं की हे असे आहेत, कुणाची निंदा करू नये, प्रणाम करावा, तिथून निघून जावं. पण गुरुमंत्र घेण्याआधी हे नक्की तपासावं. कारण जसं बघा, आपल्या कपाटामध्ये मौल्यवान दागिने, पैसे आपण जिथे ठेवतो, त्याची चावी किंवा त्या लॉकरला कोड असतो. तो कोड आपण कुणालाही सांगत नाही. त्याप्रमाणे आपल्या आणि भगवंताला जर कनेक्ट करणारा किंवा भगवंताच्या प्राप्तीचा दरवाजा उघडणारा कुठला कोड असेल, तर तो गुरुमंत्र आहे. म्हणून गुरुमंत्र हा कधीही कुणाला सांगू नये. मग आपण ही नाशवान संपत्ती इतकी जपून ठेवतो, तर ज्या गुरुमंत्रानं भगवती प्राप्त होणार आहे, तो गुरुमंत्र किती जपून ठेवायला हवाय. म्हणून गुरुमंत्र कुणालाही सांगू नये. आणि तुम्ही गुरुमंत्र घेतला तर सद्गुरूंनी जितका नित्यनेम तुम्हाला सांगितलाय, इतका माळा जप करा, तितका झालाच पाहिजे. कारण गुरुमुख नाम धन येता जवळी, तया जपावे सदा सर्व काळी. महाराजांनी तुम्हाला जितका नित्यनेम सांगितलाय तितका झालाच पाहिजे. पवित्र अवस्थेमध्ये गुरुमंत्राचा जप आणि अपवित्र असाल तर नामाचा जप. सद्गुरू कधीही नाम आणि मंत्र 2 गोष्टी येतात. आपल्याकडे महाराजांनी नाम जगदंब नाम दिले आणि मंत्र गुरुमंत्र. म्हणून गुरुमंत्र कुणालाही सांगू नये. आणि गुरुमंत्र जर तुम्ही घेतला तर तुमच्यासाठी तो परीस आहे की जो जिथे लागेल त्याचं सोनं करेल. बरोबर. मग आपल्याला तो परीस जोपासता आला पाहिजे. आणि गुरुमंत्र घेतला तर तो ठेवून काही होत नसतं, तो जपता आला पाहिजे. जितका तो जप करून सिद्ध होईल, तितके तुमचे प्रापंचिक कामं मार्गी लागतील आणि शेवटी परमार्थ साध्य होईल, म्हणजे भगवतीची प्राप्ती होईल.